प्रभूची स्तुती असो. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रभू त्याची मंडळीला आशीर्वादित करो. खरोखरच प्रभू आपला प्रार्थना ऐकतोय. तर खूप ओझं घेऊन प्रार्थना करा. कुठं पण जाऊन पडायचं नाही त्या, आणि जरूर प्रभू तुमची प्रार्थना ऐकणार. तुमच्या मुलांना आणि इतर मुलांना पण आशीर्वाद देणार. सतत प्रार्थना करा. तरुण लोक जाऊन कुठं पण काय पण करणार, ते होऊ नये. आणि मला वाटतं सर्वांपेक्षा चांगला प्रार्थना आई वडील करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी करतात, तर इतर मुलांसाठी पण प्रार्थना करा. आप आपके लिए करिए प्रार्थना, आपके बच्चों के लिए और दूसरे बच्चों के लिए भी, क्योंकि किसके साथ भी जाके कुछ भी अपने लोगों के लिए, चर्च के लिए, कलीसिया में जवानों के लिए और दूसरे भी जो विश्वासु हैं उनके लिए, कि वो लोग किधर भी जाके गिरना नहीं चाहिए, गलत पार्टनर्स मिलना नहीं चाहिए, खास करके परमेश्वर के बच्चों के लिए। तो ये प्रार्थना आप अपने व्यक्तिगत प्रार्थना में आप याद रखिए, नहीं भूलिए। दूसरा, बहुत सारे लोग मर गए अभी, तो प्रार्थना करिए कि परमेश्वर के बच्चे बुरे तरीके से नहीं मरना चाहिए। मुझे लगता है प्रभु के लिए मर जाए तो बहुत अच्छा है। अगर परमेश्वर के बच्चे लोग दारू पीते हैं, गुटखा खाते हैं, तंबाकू खाते हैं, आपका जीवन अगर सही नहीं है तो बहुत बुरा बात है। आपका जिंदगी सही नहीं है, आप दूसरों को क्या बताएगा, आपका बच्चे लोग को क्या बताएगा? बहुत दुख की बात है। आप आपके परिवार में, अपने पति के सामने, हर एक के सामने एक बहुत अच्छा उदाहरण रहना चाहिए। एक विश्वासु माँ, वैसा ही एक विश्वासु बाप, वैसा ही एक विश्वासु बच्चा, वैसा ही एक विश्वासु जवान, वैसा ही जो भी विश्वासु है, वो मसीह बच्चा या बाप या भाई या बहन बहुत अच्छा एग्जाम्पल रहना चाहिए। एक सास, एक ससुर, एक बहू, अगर आप अच्छा उदाहरण नहीं है ना, तो बहुत बुरा है। आप उसका फसल अच्छा काटना चाहते हैं तो ऐसा काम करो। अगर कोई भी बोलेगा ए शैतान मैं तेरे को जा बोलता हूं, वो शैतान को जाने वाला नहीं, वो शैतान को भगाने के लिए भगाने वाला होना चाहिए। तो परमेश्वर के सामने मैं आप लोग सबसे प्रार्थना करता है, विनती करता है कि अपना जिंदगी ऐसा बनाने का, आप लोग को प्रभु में अपने आप को बहुत अच्छा रखना है। आप लोग प्रभु के बच्चे लोग हो, पास्टर हो या एक विश्वासु हो, हम सब एक हैं। हम सब एक अच्छा उदाहरण रहने का। अगर आपने बोला शैतान चला जा, तो चला जाना ही चाहिए। जोर से बोलो, हल्लू से बोलो, पुत्र को चूम, ऐसा ना हो कि वो तुझ पे क्रोधित हो जाए। तो हम लोग सब हमारे बच्चों के लिए, अपने अपने पति के लिए, अपने अपने पत्नियों के सामने एक अच्छा उदाहरण रहने का। अरे बेटा प्रार्थना कर, अरे बेटा बाइबल पढ़, बोलने से अच्छा उसके सामने पढ़ के प्रार्थना करके रहे। मेरे में क्या कमी है वो कौन ढूंढेगा? नहीं, स्वतः। अगर आपको इतना भी नहीं समझ में आता है तो प्रभु के पास बैठो और प्रभु से पूछो। अगर कोई आके आपको बताता है कि अरे बाबा जॉय तेरे में तकलीफ है, तो बहुत नम्रता से अपना कमी को सुधारो, प्रभु के पास जाओ। ये बोलने का नहीं मैं पास्टर है, मैं ऐसा है, वैसा है, तैसा है, कुछ मतलब नहीं। आप बहुत कीमती, सब लोग प्रार्थना में बैठ नहीं सकते, ये सबकी बस की बात नहीं है। प्रभु यीशु मसीह उसके शिष्यों को लेके गया, उनको बोला भाई मेरे साथ प्रार्थना में बैठना, तो फिर मुड़ के आके देखा तो क्या हो गया बताइए? तो प्रार्थना इजी नहीं है। अच्छा नींद आने का तो प्रेयर करने का नहीं। प्रार्थना जो सीरियसली करेगा, अच्छा विश्वास से करेगा,
प्रभु वो प्रार्थना को सुनता है। परमेश्वर जो है सबसे ऊंचे में है ना, और वो जो सबसे नीचे है उसकी ओर देखता है। परमेश्वर तो महान आहे आणि जे सर्वांपेक्षा लीन आहे, खाली आहे, त्यांना तो पाहतो। तो डरो मत। अगर आप नम्र हो गया, कोई आपको छी चा तू बोल के गया, चिंता मत करो, आपकी ओर देखने वाला जिंदा है। बोलो मैं। आप लोग का बच्चे लोग गलत काम, गंदा काम नहीं करना चाहिए। आप लोग का बच्चे बहुत कीमती है। पास्टर का बच्चा करके, अरे पास्टर का बच्चा है, पास्टर का बच्चा है, अक्ल नहीं क्या, पास्टर का बच्चा है, ऐसा बोलने के बदले में मेरा बच्चा कैसा है मेरे को देखने का। वो पास्टर का बच्चा हो, वो किसका भी बच्चा हो, हम लोग बहुत सीरियस लेने। कौन देखेगा खुद के बच्चों को? बोलिए हम देखेंगे। जब तक आप उनको अच्छा बता सकता है ना, आप बताओ। मार सकता है ना, मारो। शिक्षा दे सकता है, शिक्षा दो। एक टाइम आएगा आप उनको कुछ नहीं बोल सकते, तभी क्या करने का? रोने का। उनको कुछ भी नहीं बोलने का। लेकिन तब तक आपका जिंदगी ऐसा बताने का उनके सामने कि वो आपका पीछे चलने लगे। सबसे अच्छा सॉरी बोलने का सीखने का। कौन बोलेगा सॉरी? बोलो मैं बोलेगा सॉरी। आपको आपका परिवार को जीतना है, आपके घर को जीतना है, आपके देश को जीतना है, तो छोटा परिवार से हम लोग को जीतना है, बनाना है। मैं खुद दारू पीगा, मेरा बच्चा को बोलेगा बेटा दारू मत पी। मैं खुद अच्छा जिंदगी नहीं जिएगा, मेरा बच्चा को बोलेगा बेटा तो अच्छा जी। मैं खुद गुटखा खाएगा, मेरा बच्चा को बोलेगा नहीं खा। मैं खुद दोस्तों के साथ इधर उधर घूमते रहेगा फालतू। मैं एक बार बेतल चर्च के पास खड़ा था और मैं उधर पे हंस रहा था कि मेरा मन में आया, अगर यहाँ पर मेरा बेटी खड़ा रहेगी और हंसेगी जोर से तो कैसा लगेगा? हंसने का गलत नहीं, खड़ा रहने का गलत नहीं। मैं जो भी कर रहा था गलत नहीं कर रहा था, लेकिन मेरे को घर भी है ना। मैं मेरे दोस्त को घर पे ला सकता हूँ ना, घर पे बैठ सकते हो ना। मेरे से ऐसा प्रभु ने बात किया। मैं बोला भाई घर पे आ जा, नहीं तो मैं तेरे घर पे आता हूँ। रास्ते पे क्यों खड़ा रहने का? तब से मैं रात को बाहर रुकना छोड़ दिया। प्रभु का आवाज को हम लोग को क्या करना है? सुनना है। आप लोग सबको अपने अपना बच्चों के सामने उदाहरण रहने का, सिखाने का, अपना जीवन से। इसीलिए हम लोग आज जिंदा है। हम लोग खुद ही बहुत बोरिंग आदमी रहेगा, कुरकुर कुरकुर रहेगा, किड़किड़ किटकिट रहेगा, तो बच्चा तंग हो जाएगा। मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपले आई बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई याचा मान राख, ह्याच्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. ही पहिली आज्ञा है। पहिली आज्ञा है ज्याचा सोबत अभिवचन है और उसमें लंबा उम्र रहेगा और आपका अच्छा हो जाएगा, सच्ची आपका अच्छा रहेगा अगर आप माँ बाप का बात माना तो। बहुत बार ऐसा लगता है प्रभु मेरा एक्सीडेंट हो गया, मेरा बुरा हो गया माँ बाप का बात मान के। अगर आपका बुरा भी होएगा ना, उसमें से भी अच्छा होएगा। ऐसा मेरा एक्सपीरियंस है। जब से मैंने प्रभु को भरोसा किया, मैं 10th के बाद से प्रभु को भरोसा किया। खुद दारू पीगा, अपना बच्चे को बोलेगा दारू मत पियो। खुद झूठ बोलेगा, अपना बच्चे को बोलेगा झूठ मत बोलो। खुद हर प्रकार का बुरा काम करेगा। माँ बोलेगा पापा के रिश्तेदारों से अच्छा बात नहीं करने का, सब पागल लोग है, तेरा पापा का सब रिश्तेदार। पापा बोलेगा तेरा माँ का सब रिश्तेदार लोग पागल लोग है। वो बच्चे का हालत क्या होगा बोलो? बुरा हालत हो जाएगा बच्चे का। एक अच्छा मसीह, मेरा पापा तो दारू पीता था बहुत, वो मसीह नहीं था। तो आप लोग को एक अच्छा उदाहरण बनना है, अपना बच्चों के सामने एक अच्छा उदाहरण बनना है। ये तो हम लोग बच्चों के बारे में पढ़ा ना, बच्चे लोग कैसा रहना चाहिए। 6वां अध्याय 4था वचन। पापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस तुम्ही आणू नका, आपले मुलांना चिरडीस आणू नका. विचार करा, तुम्ही एकदम खंबीर व्हा,
आप एकदम सीरियस हो जाओ। ये चौथा वचन क्या बोलता है? अपने बच्चे लोग को चीड़ नहीं दिलाने का। अगर बच्चे लोग आज अभी सुन रहे हैं ना, तो आपके लिए ये है कि कितना भी चिढ़ दिलाएगा ना तो सहन कर लो। लेकिन खास करके माँ बाप के लिए कि माँ बाप चिढ़ नहीं दिलाने का। कौन सा भी बच्चों को माँ बाप चिढ़ नहीं दिलाने का, सीधा लकड़ी उठा के मारने का, अगर बात नहीं सुनेगा तो। नहीं तो प्यार से समझाने का, खुद मरने का उसके लिए। क्योंकि सबसे बड़ा तलवार क्या है? प्यार है। क्या है? अगर आप आपका बच्चे को प्यार करता है, कैसा मालूम पड़ेगा प्यार करता है करके? सॅक्रिफाईस. आई वडील काय करतात बेटा? तू काय बोलली? सॅक्रिफाईस. हो, है ना? सॅक्रिफाईस. नाही, हो. आणखीन काय करतात की तुला कळणार की ते तुला प्रेम करतात? तर मेन हा. सगळ्यात माझ्यासाठी हा? आन्सर सॅक्रिफाईस असेल, कारण की पॅरेंट्स त्यांच्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी काही गोष्टी खूप सारे सॅक्रिफाईस करतात त्यांच्या लेकरांसाठी, त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅरेंट्सचं प्रेम जे असतं ते आपल्याला कधी काही ते दाखवत नाही, पण त्यांचं सगळ्यात जास्त अनलिमिटेड लव्ह असतं. तर ठीक आहे. त्यांचं प्रेम आपल्या आई वडील कधीच आपल्यावर कधी प्रेम असं ते दाखवत नाही, पण त्यांच्या मनात आपल्याविषयी खूप प्रेम असतं. हमारा स्नेहल, और उसने माँ बाप के अच्छे बात को बताया कि वो हमारे लिए क्या कर सैक्रिफाइस करते हैं। खुद अच्छा चीज नहीं खाएगा लेकिन हमको देगा। लेकिन पेरेंट्स से मैं पूछ रहा हूँ क्या करते हो? यहाँ पर रेखा ने बोला सुधारते हैं। नीति वचन 13 का 22 वचन, चांगला मनुष्य चांगला आपल्या- मनुष्य आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवितो, पण पापेचे धन धार्मिकांसाठी साठवलेले असते. ते धन कुठलं आहे आणि ते वतन कुठलं आहे? वतन, वतन काय वतन आहे ते? आप बोल सकते हैं क्या वतन है हो? रुपाली ते केलेले सर्व कष्ट मुलांसाठी एक घराचा आशीर्वाद असतो, एक पैशाचा आशीर्वाद असतो. त्याच्याकडे तो पुढे अजून त्याच्या भविष्यामध्ये तो चांगली वाटचाल करू शकतो. प्रार्थनेमध्ये त्याला वाढू शकतो. आपल्या लेकराला ते प्रार्थनेचं सगळ्यात मोठं धन आहे की खरोखर आपण आपल्या लेकराला आपण ख्रिस्ती कुटुंबामध्ये जगतो आपण, त्या परमेश्वराच्या वचनात त्याला वाढवणं गरजेचं आहे. परमेश्वराचं ज्ञान त्याला सांगणं गरजेचं आहे. जितकं होता येईल तेवढं देवाच्या माहिती त्याला नेणं गरजेचं आहे. हे त्याच्यासाठी धन सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्या जगाच्या धनापेक्षा. वतन काही पण केलं ना ते तुमच्या मुलांपासून वेगळं होणार नाही. आता तुम्ही वतन म्हणजे बापांपासून येणारं वतन आपण मुलांसाठी ठेवतो, राईट? हे वतन आध्यात्मिक वतन आहे जे आपण मुलांसाठी ठेवतो. इफिसी करासपत्र त्याचा 1 अध्याय 3 वचन मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही ख्रिस्त येशू मध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वादामध्ये आशीर्वादित झालेलं आहे. पण कसं ते वतन ठेवणार ते आपण बघूया. आणि खाली इथं लिहिलेलं आहे की पापी लोक काय करतात? धन साठवतात. त्यांच्या मागच्या लेकरांसाठी त्यांच्या मॅगचं लेकरांसाठी साठवतात, ते त्यांचा उद्देश आहे. पण बायबल काय बोलतंय? पण धार्मिकासाठी साठवतो. तुम्हाला हे धंदा दिलेला नाही, धार्मिकचा धंदा नाहीये. साठवून ठेवणं म्हणजे त्याच्या सारखं वेडवणं, साठवण्यामध्ये वेडवणं ते तुमचा नाहीये. म्हणजे आपल्याकडे पैसे नाही राहायचं असं आहे का? नाही, असं नाही. पण त्याच्यासाठी वेड किंवा लोभ राहणं. लोक लोभ करतात, कोणाचा नाश करतात, कोणाला लुटतात, कोणाला टोपी टाकतात आणि 2चं 4 पैसे, 4चं 8 पैसे असं खूप करतात ते. पण आपण जे धर्मी आहे, आपल्याला धन कुठून भेटतंय? ते साठवत आहे. आणि कसं तुमच्याकडे ते येणार ते प्रभूला माहित आहे. बघू शकतो मत्ती रचित सुवर्तमान 6 अध्याय 33 मध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही तुमचं काम करा आणि जे धन आणि संपत्ती आहे दुनियाची ते तुमचं माग येणार. काय करायचं? धन ते मी कुठलं धन साठवून ठेवतोय ते विचार करा. कुठलं वतन साठवून ठेवतोय माझ्या मुलांसाठी ते विचार करा. खरोखरच वतन माझ्या मुलांना भेटतं का माझ्या जीवनाद्वारे? बघा, तुमच्याकडून वतन तुमच्या मुलांना भेटणं अति आवश्यक आहे. धन आणि संपत्ती ना ते पापी लोक साठवून ठेवतात. त्यांचा विचार असा आहे की त्यांना त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलांच्या नंतर त्यांच्या मुलांना भेटणार. हे धर्मी लोकांना भेटणारच.
म्हणजे आपली इच्छा असं नाही राहिलं म्हणजे तो मरायला पाहिजे आणि त्याचं धन सर्व आपल्याकडे यायचं असं नाही. म्हणून की आपण लोभ ठेवतच नाही. आपल्याला कोणाचं गरज नाही, आपला प्रभू आपल्याला देणार. पण ते साठवून ठेवतात. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय. जर आई वडिलांनी तुम्हाला नाही मारलं, कसं मारायचं? प्रभूचं वचन घेऊन. कसं मारायचं? प्रभूचं वचन घेऊन. आपण त्यांना चीड नाही द्यायचा, चीड नाही द्यायचा. तुम्ही स्वतःला ते वचनांनी मारलं तर आपल्यामधून ते काम दिसणार, तर त्यांना प्रकट होणार. ते वचन आहे ना, वचन दुधारी तलवार आहे. तर ते वचनांनी आपण स्वतःमध्ये काम करायचं आणि तेच वचन आपल्या मुलांना वापरायचं. पण खूप समय काय होतं, आपण मुलांवर वापरतो वचन आणि स्वतःवर काय वापरत नाही. प्रभूचं वचन एक आई कसं राहायचं, एक वडील कसं राहायचं, एक भाऊ कसं राहायचं, एक बहीण कसं राहायचं ते शिकवतं का नाही? तर हे सर्व घेऊन आपण एक चांगली आई, चांगलं वडील, चांगलं भाऊ, चांगलं बहीण, चांगला मुलगा, चांगलं सून, सर्वांमध्ये आपण चांगलं जर राहिलं हा तर तर ते छडी घेऊन आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. जो छडी आवरितो काय करतोय, तो आपल्या मुलाचा द्वेष वैरी होतोय. तुम्हाला तुमच्या मुलाचा वैरी व्हायचंय का त्याला प्रेम करायचंय? प्रेम करायचंय तर छडी वापरू नका, वापरा. छडी वापरला ना तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय ठेवणार? वतन ठेवणार. आणि ते वतन तुमच्या मुलांपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कोणी पण नाही. बिचारे मुलं इतकं चांगलं आहे ना, जसं एंजिल असो किंवा स्नेहल असो, बिचारे त्यांनी बोललं की आमची आई काय करते, आमच्यासाठी आमचे आई वडील त्याग करतात. खूप समय माझी आई काय करायची, आम्हाला खूप मारायची, मारल्यानंतर काय करायची, रडायची, आम्हाला धरून रडायची. मला वाटतं बहुतेक सर्व आई तसंच आहे ना, ते रडतात. पण मारा, रडा तुम्ही पण मारा, पण त्यांना शिकवा, शिकवा, रडा, शिकवा, प्रेम करा, शिकवा, देवाचं वचन वापरा. तर त्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय ठेवणार? वतन. कोणी दुसरा नाही देणार तुम्हाला तुमच्या मुलांना वतन. कोण देणार तुमच्या मुलांना वतन? आम्ही स्वतः. हा, तुम्ही स्वतः द्यायचं. त्यासाठीच प्रभूंनी तुम्हाला बोलवलेलं आहे, बनवलेलं आहे, घडवलेलं आहे आणि तुम्हाला मुलं दिले, तुम्हाला आशीर्वाद दिले आणि तुम्हीच बरोबर जगला नाही तर काय अर्थ? पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याज प्रीती करणारा होय. तो वेळेस त्याला शिक्षा करीतो, तो त्याचवर प्रीती करणारा. तू वेळी कधी कधी शिक्षा करायचं? वेळेवर. वेळ गेल्यानंतर नाही. त्यांच्या मुलांना कधी मारत नाही. पण एकदा काय केलं त्यांनी, मुलगा आहे त्याचा, त्यांनी आईला बोला, आई पाणी दे रे. त्याचा हातात बेल्ट होता, ते बेल्ट घेऊन इतकं मारला त्याला. का मारला? फक्त त्यांनी आईला काय बोला, आई पाणी दे रे. मला वाटतं आई वडील असं नाही राहायचं. त्यांनी जितक्यांदा आईला उलट बोलला, कधी मारलं नाही. पण त्यांनी बोलला असं चुकीनीच, त्याला कळलं नाही आणि आईला बोलला आई पाणी दे रे, त्याला मारलं. असं कधी पण सर फिरण्यासारखं काम नाही करायचं. एक आई, एक वडील असून माझ्या मुलांना कसं शिक्षा द्यायचं, सुवेळ तुम्हाला कळलं पाहिजे. कसं, कधी, कुठं. मी माझ्या मित्रांसोबत उभा होतो आणि माझा वडील मध्ये आला आणि तो असा बघितला मला. मी 21-22 वर्षाचा होता आणि मी पॅन्ट मध्ये सुसू करून टाकलं. खरं आमचा खूप वाईट परिस्थिती होती. दर समय भांडण. असं नाही करायचं. मला वाटतं मी 7वी मध्ये कधीतरी होतो, कुठंतरी 7वी मध्ये, आणि माझे आजूबाजूला खूप मित्र होते आणि मी हसत होता, जोरजोरात बोलत होता, हसत होता. अचानकच एक सायकल मध्ये आला माझा ग्रुपच्या मध्ये आणि येऊन माझ्याकडे बघितला आणि मला ठाप मारला झापड. आणि तो माझा
मधला भाऊ होता वेळेवरती. त्याच्या नंतर कधीच मी ग्रुप मध्ये उभा राहिला नाही. केव्हा मारायचं? देवाने मला आशीर्वाद दिला. माझा भाऊ जर मला नाही मारला असता तर माझा चांगलं झाला नसता. वेळेवर ते आई वडिलांचं काम. आई वडील शिक्षा द्यायला पाहिजे. आता मोठा झाले झाडासारखा, त्यांना काय शिक्षा देणार? प्रार्थना करणार. काय करणार आम्ही? प्रार्थना. आणि प्रभू आईची प्रार्थना, वडिलांची प्रार्थना ऐकतो. तुमची प्रार्थना ऐकणार. पण जेव्हा तुमची मुलं लहान आहे, फक्त प्रार्थना केला तर त्यांना शिक्षा नाही दिली तर चालणार नाही. तर तुम्ही शिक्षा दिली म्हणजे तुम्ही त्यांना प्रेम करता. शिक्षा देणारे आई वडील प्रेम करतात. प्रभू तुमच्या मुलांना कधी चांगल्या वस्तूची वाण ठेवणार नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं करतात ना, त्यांचं सर्व चांगलं होणार. एक पालक फोन केला, खूप रडत होता. तो बोलला माझा मुलगा वयात गेलेला आहे. आणखीन एक पालक फोन केला, तो पण रडत होता. तुमच्या मुलांना वया जाऊ देऊ नका. हे तुमच्या मुलांचं चुकी नाहीये, चुकी तुमचं आहे. तुमचे मुलं वया जातात त्याची चुकी तुमचं आहे. जाऊ देवा. वेळेवरती त्यांना काय करा? शिक्षण. शिक्षण द्यायचं. तुम्ही प्रेम करतात ना, तर शिक्षा देणं हे प्रूफ आहे. माझी आई मारायची, नंतर रडायची, बोलायची बेटा मी तुला खूप प्रेम करते रे, मग मला का मारला? तुझं वाईट होऊ नये म्हणून. कुठलं पण आई वडील मुलं मोठ्या झाल्यानंतर नाही रडायला पाहिजे. त्यांचं म्हणून की त्यांचे मुलं खूप चांगलं असलं पाहिजे. जसं ते पालक लोक रडले, आज दुःखी झाले. मी तुम्हाला यासाठी सांगत आहे, आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी प्रार्थना केल्यानंतर त्या पालकांसाठी पण प्रार्थना करा. त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करा. ते वया गेलेले आहे आणि जसा प्रभू आम्हाला सांभाळतोय असा आतापर्यंत तुम्हा सर्वांना पण सांभाळणार. खूप चांगला ठेवणार. त्याची मंडळी कधी पण कमजोर राहणार नाही, आजारी राहणार नाही, निद्रेत राहणार नाही. जर आपण सर्व त्याच्या वचनानुसार स्वतःला ठेवतो ना, तर आपली कमजोरी प्रभू येशू ख्रिस्तानी क्रूस खांबावरती घेतलेली आहे. आपला आजार प्रभूनी क्रूस खांबावरती घेतलेली आहे. आपला निद्रा म्हणजे ढोंगबाजी, सर्व वाईट मृत्यू प्रभूनी क्रूस खांबावरती घेतलेली आहे. तर त्याचा सर्व आशीर्वाद वतन आपल्याला भेटणार. आपण आरोग्याने भरपूर राहणार. प्रभू मी तुला धन्यवाद करतोय. आज जितके पालक लोक बाप्पा त्यांच्या मुलांसाठी मागितले, सर्वांचं चांगलं. आज आम्ही सर्व एक मन एक चित्त होऊन या पालकांसाठी त्यांच्या मुलांसाठी मागतो बाप्पा. तू बोलला बाप्पा, काही पण तुम्ही एक मन होऊन मागितलं तर देणार. मी आमच्या सर्व मुलांसाठी मागतो बाप्पा, ते सर्व एक मोठा वृक्ष होऊ दे. जसा तुझा विचार आहे तसा तुझे सर्व स्वर्गीय आध्यात्मिक सर्व आशीर्वाद त्यांच्यावर राहू दे बाप्पा. आई वडील चुकलं तरी सुद्धा त्या आई वडिलांचं चुक न पाहता हे प्रभू त्या आई वडिलांचा ऐकण्यासाठी, मान ठेवण्यासाठी त्यांना तयार कर. आणि तुझं जे आशीर्वादाचं अभिवचन आहे ते सर्व त्या मुलांना लाभू दे बाप्पा. ते चिरकाल जगू दे बाप्पा. सर्व आशीर्वाद त्यांच्यावर येऊ दे प्रभू राजा. विशेष रीतीने मी सर्व आई वडिलांसाठी प्रार्थना करतोय. हे आई वडील त्यांच्या मुलांसाठी वतन देणारे आई वडील राहू दे बाप्पा. हे आई वडील त्यांच्या मुलांना शिक्षा देऊन त्यांना चांगल्या मार्गामध्ये
आणणारे आई वडील असू दे बाप्पा. त्यांचं प्रेम बाप्पा, खरोखर ते प्रेम करतात तर ते शिक्षा देणार. त्यांना कसं शिक्षा द्यायचं, कसं शिकवायचं, कसं तुझं वचनाचा वापर करायचा त्यांच्या मुलांवरती, स्वतःवरती, ते त्यांना तू शिकव बाप्पा. तुझा पवित्र आत्मा त्यांना देऊन, तुझा पवित्र आत्माचा पूर्ण ताबा घेऊन, हे पूर्ण आई वडील, सर्व आई वडील बाप्पा, एक चांगलं आई वडील असं बनव बाप्पा. त्याच्यामध्ये मुलं फुशारकी करणार की आई वडिलांनी मला ख्रिस्त दिला, खरं वतन दिला, टिकणारा वतन दिला, असं आई वडील बनव बाप्पा. तुझी फुशारकी तुझ्या मुलांवर राहू दे बाप्पा. मृत्यूचा सर्व सामर्थ्य नाश असो, निद्रेचा सर्व सामर्थ्य नाश असो, कमजोरी सर्व नाश होऊ दे, आजारी सर्व निघून जा. होय बाप्पा, आज ख्रिस्ताचा पवित्र व निर्दोष रक्त हे पूर्ण मंडळीवर पण आत्माने त्यांच्या मनामध्ये टाक प्रभू. त्यांना पण चांगलं मुलं बनव बाप्पा, चांगलं विश्वासणारे बनव बाप्पा. हो बाप्पा, विशेष रीतीने आम्ही जे ख्रिस्ती जे कोणी तुझा माग चालले त्या सर्वांचा जीवन बाप्पा तुला आवडणारे असो. सर्व आईंसाठी प्रार्थना करतो, त्यांचे सर्व अश्रू तू बघ बाप्पा. त्या आई सर्व खरोखरच त्यांचा गर्भातून जन्म दिलेले सर्व मुलांचा संपूर्ण आशीर्वाद त्यांना लाभू दे. हो प्रभू, सर्व वडिलांवर तुझी कृपा दृष्टी, आणि हे आई वडील त्यांच्या मुलांना चीड देणारे असं नसो, पण प्रेमात त्यांना तुझा मार्गदर्शनामध्ये, शिक्षणामध्ये चालवणारे असं राहू दे. त्यांना ज्ञान दे, तुझा विशेष अभिषेक राहू दे. होय प्रभू, आमच्या मध्ये जितकं पण चांगलं आहे ते सर्व या मंडळीवर उतरू दे बाप्पा. एकही चांगलं वस्तूपासून हे कमीत राहू नये, परंतु सर्व चांगलं मध्ये भरपूर असू दे बाप्पा. आम्ही तरुणांसाठी प्रार्थना करतो. आमचे तरुण खरोखरच असं तरुण राहू दे बाप्पा, आज दुनियाची कुठलाही विषय, कुठल्याही वस्तू त्यांचा विरुद्ध टिकून राहू शकत नाही. पण हे सर्व तरुण बाप्पा तुझा महिमा दाखवणारे राहू दे बाप्पा. त्यांचा तारुण्याला कोणी पण तुच्छ मानू नये असं जीवन जगणारे विचार त्यांना दे प्रभू. त्यांना सद्बुद्धी, विवेक दे. त्यांच्या बुद्धीला, मेंदूला, विचारांना स्पर्श कर बाप्पा. त्यांचा अंतःकरणाला स्पर्श कर बाप्पा. तू चांगलं आहे. ज्यांना तू सुधरवायचं तू सुधरू शकतो, चांगलं करायचं चांगलं करतो. तू राजा आहे, तू प्रभू आहे, तू आमचा मालक आहे. हे सर्व मुलं तुझं असो बाप्पा, हे सर्वांचं जीवन तुझं असो बाप्पा. आम्ही धन्यवाद करत आहे. आमचे आई वडील, आमचे भाऊ बहीण, आमचे मुलं सर्व तुझे संतगण होऊ दे, तुझे दास होऊ दे. हा दुनियामध्ये तुला गाजवणारा जीवन त्यांचं असो. त्यांचं उठणं, बसणं, चालणं, बघणं, ऐकणं सर्व तुझा महिमासाठी असो. धन्यवाद, स्तुती करून येशूचा पवित्र व निर्दोष नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.